होता. तिथल्या संसदेने वाट लावलं होतं मेकावलेला की जा या भारत देशामध्ये भ्रमण करून घे, या देशामध्ये कोण्या गोष्टीची कमतरता आहे की जेणेकरून आपल्याला व्यापार करता येईल. हा मार्ग मेकॅलो 1845 मध्ये भारताच्या विविध भागात हिंडला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. पाहण्यात असं आलं की हा भारत देश एवढा स्वयंपूर्ण आहे की या देशामध्ये कशाचीच कमतरता नाही. पाहायला गेलं या देशामध्ये जीवनावश्यक वस्तू प्रत्येक गावात आहेत. तेलाच्या घाणी आहेत, स्वतः कापड निर्मिती स्वतः चरख्याच्या माध्यमातून लोक करतात. संपूर्ण देश पाहिला पण एका गोष्टीची कमतरता वाटली, फक्त या देशामध्ये बाहेरून काय येत असेल तर ते म्हणजे मीठ येत होतं. तेव्हाची गोष्ट सांगतो मी, 300 वर्षापूर्वी हा मेकालो पुन्हा या भारतातून इंग्लंडच्या संसदेमध्ये गेला. हा देश एवढा स्वयंपूर्ण आहे, एकही लोक बेरोजगार नाही. इथं नोकरी म्हणजे थर्ड क्लास मानतो, नोकरी नकोच. आधी मोठ्या माणसाला विचारा भारत देशामध्ये नोकरी म्हणजे नको असेल, नोकरीचा त्याग करणारा हा देश होता. मग या भारतामध्ये काय केलं पाहिजे जेणेकरून हा देश एवढा सुबलम आहे. या देशामध्ये सूर्योदय होतो, बाकी देशामध्ये सूर्योदय पण नाही. लक्षात ठेवा, 3 ऋतू आहेत. या देशामध्ये धार्मिक लोक आहेत. भौगोलिक दृष्टिकोनातून हा देश मोठा आहे, कारण जगाच्या इतिहासामध्ये 1 नंबरला सर्वात जास्त लोकसंख्या आपला आहे. भौगोलिक दृष्टिकोन आपला आहे. त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये आपल्याला व्यापार करता आला पाहिजे. या दृष्टिकोनातून मार्क मेकालो हा तज्ञ माणूस भारतातून पुन्हा एकदा आला. या देशामध्ये बदल करायचा आहे, लोकांना व्यापार तर करायचा आहे. मग प्रथमतः काय केलं, या देशामध्ये येऊन प्रथमतः कच्चा माल खरेदी केला, कापूस खरेदी केला आणि त्या कच्चा मालाचा प्रथमतः कमी किमतीमध्ये घेऊन लोकांना आपल्या मशिनरीच्या माध्यमातून विकायला लागले. परिणाम हा झाला, सुरुवातीला फुकट विकला. लक्षात ठेवा की जिओ देखील काढले 2-4 वर्षापूर्वी. विचार करा, फुकट होता आपला रिचार्ज, माहिती आहे का? होते का नव्हतं रिचार्ज? आता म्हणा की फुकट दिलं, हा फुकट. आता काय झालं, 300 रुपयाने आपल्याला महिन्याने घ्यावा लागला. 1000 रुपये जर आता आपण घेतो म्हणून ही व्यवस्था निर्माण केली आणि परिणाम हा झाला. ह्या भारत देशामध्ये भारतातील उद्योगधंदे बंद पडायला लागले आणि या देशातील शूरवीरांना कळाले की या भारताची आपले जे धंदे बंद पडू लागले, म्हणून त्यांनी बाहेरच्या मालाला बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकण्यात आला, आंदोलन झाले. पुन्हा विचार केला इतर देशातील लोकांनी, या देशाला अशा प्रकारे गुलाम बनवायचं, अशा प्रकारचे गुलाम बनवायचं की ह्या देशाने फक्त नोकरीच करावी. लक्षात ठेवा, मी अभ्यासक्रमाविषयी सांगतोय फार विद्यार्थ्यांना. या देशामध्ये मार्क मेकालेनं असा अभ्यासक्रम निर्माण केला की या भारतातील संस्कृत विद्यापीठ बंद करण्यात आले. या देशातील लोकांना नोकरीसाठी प्रोत्साहन करण्यात आलं आणि त्यांना देखील नोकरी इंग्रज सरकारने घेतलं. म्हणून अभ्यासक्रम पूर्ण बंद केला. म्हणून आजही भारतामध्ये सर संस्कृत भाषा कुठं आहे का शाळा शिक्षणाला? नाही. या देश कृषी प्रधान आहे. या देशातली मुख्य व्यवसाय शेती आहे आणि या शेतीतून 70% एकूण 100% पैकी 33% उत्पन्न बाहेर एका भारताचं होतं आणि इतर देशात 70% होतं. आणि हा देश निर्यात करणारा हा देश होता.